मुक्काम पोस्ट निंबरा बोडका, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. माझ्याजवळ शेती कमी आहे, पण ही जी शेती आहे ना ही मक्त्याची आहे. शेती घरची 5 एकर आहे. ही मक्ते शेती आहे. मक्ते शेतीवर बी हा प्रयोग करून पाहिला दरवर्षी. आता हा जवळपास सोयाबीन आणि कपाशी हे 3-4 वर्ष झाले हा प्रयोग चालू आहे आपला प्रयोग करणं. तर सोयाबीन ही मागच्या वर्षी जवळपास एकरी 12 क्विंटल झालं होतं आणि कपाशी बी एकरी 10 क्विंटल कपाशी झाली होती. कपाशी ती बी हे डायरेक्ट कपाशी साहेब हे सोयाबीन काढलं, कपाशी 2 वेळची असले का हे डवरून टाकायचं, डायरेक्ट कांद्याचा रोप टाकायचा, कांदा ही घेतलं होतं याच्यातच. म्हणजे कांदाही झाला होता मागच्या वर्षी. तसं ह्या वर्षी बी पराठी कसं जवळपास खांद्या एवढी आली का शेंडे खुडून टाकायचं, स्प्रे पूर्ण बंद होऊन जाते ऑटोमॅटिक. आणि पराठीला सुरुवातीपासून थोडंसं लक्ष दिलं तर बोंडही चांगली येते, बोंडाची संख्याही चांगली येते आणि पराठी चांगली येते. खर्च कमी लावली आता हे 4 पराठी 4 बाय 1 वर आहे, जी 4 बाय 1 1.5 वर आहे असं. त्याच्या मधोमध 4 फुटाच्या मधोमध सोयाबीन आहे. अच्छा, सोयाबीन किती तास घेतले आता? सोयाबीनचे जवळपास आता याच्यात पूर्ण 108 तास आहे 4 एकरात. 108 तास सोयाबीनचे आहे, 106 तास कपाशीचे आहे. अच्छा, सोयाबीनच्या 2 कपाशीच्या तासामध्ये 1 तास घेतलं? हो, 2 कपाशीच्या तासात एक, म्हणजे प्रत्येकाच्यात 1-1 तास येतो. बरं, हे लावली सोयाबीन की कशी केली? हे धकावाच्या पेरणी यंत्रण. अच्छा, म्हणजे पेरणी यंत्राने पहिले 1 वर्ष डोबून पाहिली होती. डोबून कसं ते व्यवस्थित होत नाही आणि ते वेळ जाते जास्त. एका एकरामध्ये किती सीड लागला आता? हे जवळपास 4 एकरात 1.5 बॅग लागली, म्हणजे 33 किलो लागली. 33 किलो, म्हणजे एका एकराला 8 किलो 8 ते किलो 9 किलो लागले. 9 किलो जवळ. 8 ते 9 किलो सीड टाकल्यानंतर, बियाणं टाकल्यानंतर याचं सगळं व्यवस्थापन केल्यानंतर किती उत्पादन मिळते? मागच्या वर्षी जवळपास एकरी 12 क्विंटल सोयाबीन झालं, म्हणजे एका बॅगला 12 झालं होतं एका बॅगला. मागच्या वर्षी किती एकर लावलं? मागच्या वर्षी 2 एकर होतं, तर ह्या वर्षी 4 एकर लावलं. आता किती उत्पादन होण्याचे चान्सेस आहे? हे जवळपास आता तसे 50 कट्टे सोयाबीन व्हायला पाहिजे 4 एकरात. चांगलं आहे सोयाबीन असं वाटतंय. सोयाबीन चांगलं आहे. जवळपास 90 ते 100 शेंगा आहे त्याला, आहे ना सोयाबीन. कपाशी चांगली आहे, कपाशी बी. हे वाहन कुठून घेतलं होतं तुम्ही? हे आपल्या कृषी विज्ञान केंद्र घातखेडलं. कोणतं वाहन आहे हे? आंबा वाहन आहे. आणि कपाशीमध्ये लावलं आहे ना? कपाशीमध्ये. बरं, कपाशीचं उत्पादन किती होईल मग? कपाशी एकरी 10 क्विंटल आरामशीर होते, सहज होते, असं काहीच नाही. 10च्या वर तर. नमस्कार, मी कृषी विज्ञान केंद्र घातखेड, प्रकल्प सहाय्यक, राष्ट्रीय तेल बिया उत्पादन अभियान. आपण आलो आहे मांडवा गाव येथे, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती. आपलं काय नाव? सरला देवराजी भगत. बरं, आपल्याला हे बियाणं कुठून मिळालं होतं? कृषी विज्ञान केंद्रातून, खातखेडीतून एक थैली भेटली होती 22 किलोची. बरं, आता आपल्याला मग त्यानंतर काय मिळालं? 1 किलो NPK मिळालं. बरं. 250 ग्राम हारू मिळालं. बरं. आणि मायकोनिस 500 ग्राम मिळालं. त्याची आम्ही 2 वेळा केली ना आपण फवारणी. त्याची आम्ही 2 वेळा फवारणी केली. बरं, मग त्यानंतर डवरणी किती वेळा केली? डवरणी नाही केली, एक वेळा डवरणी. 1 वेळा डवरणी केली. त्यानंतर फवारणी किती वेळा केली? 2च वेळा केली फवारणी. 2 वेळा फवारणी. बरं, नंतर आपल्याला आता उत्पादन होण्याची किती शक्यता आहे? 8 ते 9 क्विंटल होण्याची शक्यता आहे. 8 ते 9 क्विंटल होण्याची शक्यता आहे. बरं, त्यानंतर आता सोयाबीनची कंडिशन काय वाटते? सध्या तरी बरी वाटून राहिली बा, शेंगा भरल्या गिरल्यासारख्या तर वाटून राहिल्या. बरं, तर आपल्या सोयाबीनमधून किती शेंगा भरलेल्या आहेत? अंदाजे 45 ते 50 शेंगा. बरं, तर किती भरलेल्या आहेत शेंगा? भरलेल्या तर दिसते, शेंड्यापर्यंत भरलेली दिसते. म्हणजे 50 शेंगा भरलेल्या आहे टोटल. नमस्कार, मी शुभम कोंडे, कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती येथून आलेलो आहे. येलकी, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. येथे आपण जाणून घेऊया आंबा नावाच्या व्हेरायटीचे शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. तर आपलं नाव काय? अर्षद करडे, पूर्ण. आपल्याला हे बियाणं कुठून मिळालं होतं? हातखेडा. आपल्याला ह्या बियाणे किती किलो मिळालं होतं? कोणकोणते औषध मिळाले होते? आपल्या ट्रायकोडर्मा, पोकल्या, आपल्या. नंतर फवारणीसाठी औषध कोणकोणते मिळाले होते? नंतर आपण पोकल्या वापरला त्याच्या. त्यानंतर आपण सल्फरमध्ये बुरशीनाशक जे आहे ते वापरलं. एक कोराजन वापरला आहे. आणि याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्रातर्फे कोणकोणते औषध मिळाले होते फ्रीमध्ये? फ्रीमध्ये बुरशीनाशक, अमोनियाशक आणि त्यानंतर आपलं बुरशीनाशक. नंतर सोयाबीनला किती डवारणे दिल्या? सोयाबीनला 2 डवारणे.
परत आणि नंतर फवारणी किती झाल्या? फवारणी 3 झाली. 3 फवारणी. नंतर त्याच्यामध्ये आपण आता काय वाटते की आंबा चांगली भरली का दुसरी व्हेरायटी चांगली? नाही असं काही नाही, सगळ्याच व्हरायट्या सारख्याच राहिल्या बरं. आहे. अति पावसामुळं त्याचे जे शेंग भरायला पाहिजे होती ते ऊन सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं शेंग काही भरण्यात नाही आली. हो. समजा जे आहे बस 15-20 शेंगा असं, तेही पण